50 दिवसांनंतर अरविंद केजरीवाल तुरुंगाबाहेर आलेले आहेत। अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन मंजूर केला आज न्यायालयानं आणि त्यानंतर सर्व कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर अरविंद केजरीवाल तिहार तुरुंगाच्या बाहेर येत आहेत। थेट दृश्य आहेत दिल्लीमधली। त्यांच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे। अरविंद केजरीवाल हे त्यांच्या कागदपत्रांच्या सर्व प्रक्रिया आहेत ते पूर्ण करून अगदी काही क्षणात या गेटच्या बाहेर येतील। कथित मद्य घोटाळ्या प्रकरणी अरविंद केजरीवाल यांची चौकशी सुरू होती। तब्बल 9 समन्स त्यांना ईडीने पाठवले, मात्र त्या समन्सना कोणतेही प्रत्युत्तर मिळालं नाही। त्यानंतर ईडीने धाड टाकलेली होती अरविंद केजरीवाल यांच्या घरावर आणि त्यांच्या कार्यालयावर आणि त्यानंतर अरविंद केजरीवाल यांना अटक झाली। तब्बल 50 दिवस ते तुरुंगात होते। त्यांच्या जामीन अर्जावरती गेल्या अनेक दिवसांपासून सुनावणी सुरू होती आणि अखेरीस कोर्टाने त्यांना अंतरिम जामीन मंजूर केला आहे। तीच दृश्य होती ज्यावेळेला अरविंद केजरीवाल त्यांच्या तुरुंगामधून बाहेर पडलेले होते आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना मिठाई भरवत आपला आनंद व्यक्त केलेला आहे। आपच्या कार्यालयासमोर अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानाबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी दिसून येते। त्यावेळची दृश्य आहे ज्यावेळेला अरविंद केजरीवाल हे तुरुंगाबाहेर पडलेले आहेत। अरविंद केजरीवाल हे मुद्दाम गोड खाणं खातात जेणेकरून त्यांना मेडिकल लीव्ह मिळेल असा एक आरोपही तुरुंगात असताना त्यांच्यावर झालेला होता। त्यानंतर कोर्टाने त्यांचा डाएट चार्ट मागवून घेतलेला होता। अर्थात कोर्टामध्ये अनेक दिवस झालेल्या युक्तिवादानंतर अखेरीस कोर्टाने त्यांना अंतरिम जामीन मंजूर केलेला आहे। तुरुंगाबाहेर अरविंद केजरीवाल आले आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केलेला आहे। थेट दृश्य आपण बघतोय। अरविंद केजरीवाल त्यांच्या कार्यालयाकडे आणि निवासस्थानाकडे रवाना होत आहेत। आपचे राज्यातले नेते धनंजय शिंदे आपल्यासोबत आहेत। धनंजय शिंदेजी, आपसाठी हा एक आजचा मोठा दिवस आहे आणि विशेषतः दिल्लीमधल्या निवडणुका अगदी तोंडावर असताना अरविंद केजरीवाल यांची सुटका होणं, ते तुरुंगाबाहेर येणं हे किती मोठं आहे? नाही, हा नुसता आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठीच नव्हे तर इंडिया आघाडीच्या संपूर्ण देशभरात पसरलेल्या सर्वच कार्यकर्ते आणि नेते मंडळींसाठी अत्यंत आनंदाचा दिवस आहे। आपल्याला कल्पना आहे की कंसाची जी गोष्ट होती, कंसाला माहिती होतं की देवकी जी त्याची सख्खी बहीण आहे तिच्या पोटी जन्म घेणाऱ्या बाळाच्या मार्फत त्याचा वध होणार आहे, त्याचा अंत होणार आहे, त्याचा शेवट होणार आहे। परंतु आणि म्हणून त्याने काय केलं तर देवकीला आणि वासुदेवांना त्याने जेलमध्ये टाकलं, तुरुंगात टाकलं। आणि काय झालं यावेळेस तर या परिस्थितीमध्ये श्रीकृष्णाचा जन्म हा झाला होता। त्याच पद्धतीने अरविंद केजरीवाल यांना सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने तुरुंगात टाकण्याचा प्रयत्न केला, परंतु आमचा विश्वास आहे एक जी ईश्वरी शक्ती असते ना, त्याप्रमाणे गोकुळामध्ये श्रीकृष्णाचा जन्म झाला आणि तोच शेवटी कंसाचा काळ ठरला। त्याप्रमाणे तुरुंगात टाकलेल्या अरविंद केजरीवाल यांना इकडच्या न्याय पद्धतीने, संविधानिक पद्धतीने त्यांना त्यांची सुटका झालेली आहे। काहीही पुरावा नसताना सुद्धा भारतीय जनता पक्षाने त्यांना निवडणुकीच्या अगोदर नेमकं जेलमध्ये टाकलं, तुरुंगात टाकलं। ज्याप्रमाणे कंस घाबरलेला श्रीकृष्ण गोकुळामध्ये जन्माला आला हे ऐकल्यानंतर, त्याप्रमाणे आता भारतीय जनता पक्षाची अवस्था आणि पुढचे जे 20 दिवस आहेत 1 जून पर्यंत त्यांना सोडले। इंडिया आघाडीच्या नुसत्याच त्या सगळ्या उमेदवारांचा अरविंद केजरीवालजी प्रचार करतील आणि 4 जूनला इंडिया आघाडी मध्ये सरकार स्थापन होणार आहे। तर त्या दृष्टीने अरविंद केजरीवाल हा एक मोठा सिंहाचा म्हणजे त्यांचा रोल प्ले करतील, सिंहाचा वाटा या प्रक्रियेमध्ये त्यांचा। धनंजय शिंदेजी, धन्यवाद आपण आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल। तर अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन मिळाल्यानंतर तब्बल 50 दिवसानंतर ते तुरुंगाबाहेर आलेत आणि दिल्लीमध्ये आपच्या कार्यकर्त्यांनी